आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की कोकणात शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात भात शेती करतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे। पण ती भात शेती सोडून तो शेतकरी राहिलेले 3-4 महिने असतील, 3-4 महिने तो शेतकरी काय करतो, तर तो शेतकरी ती शेती सोडून आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात छोट्या छोट्या प्रमाणात पीक घेत असतो। तर त्यालाच आम्ही आमच्या मालवणी भाषेत त्याला परडं म्हणतो, ठीक आहे। तर हेच परड्यामध्ये काय काय बनवतात, काय काय करतात, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आयना बघला असतं तुमका जंगलच दिसता घर नंतर, तर ह्या झाला आमच्या घराच्या आजूबाजूचा। त्यानंतर आता आपण जमीन परडा ज्या ठिकाणी ही जी शेती आहे ती केली गेलेली आहे, तर ती आपण बघू जाणार आहोत। तर हय एवढ्याशाच भागात तुम्ही बघू शकता, हे असा चुरून आणि थय असत तवशी, त्याच्या बाजूक थय दिसतात ते मिरची, हय असत ते कारली, आणि थय असत चिबूड, आणि परत हय दिसतात आपल्या ते तवशी। तर नमस्कार मंडळी, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि चेहऱ्यावरची खुशी बघून थोडासा अंदाज लावू शकता की मी आज कुठे आहे। तर मी आज आलो आहे आमच्या गावाला, म्हणजे मालवणला। तर ह्याच्या पुढचे 2-3 व्हिडिओज जे तुमका असत ते तुमका आमच्या गावाकडचेच बघू भेटतील। तर व्हिडिओ नक्की बघा। आणि लास्ट टाईम मी जेव्हा मे महिन्यात आलो होतो, तर मे महिन्यातल्या व्हिडिओला म्हणजे ती गावाकडची पूजा होती, तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आहे। तर तशाच प्रकारचे काही व्हिडिओज तुम्हाला हे 2-3 पुढचे बघायला भेटतील। सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की कोकणात शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात भात शेती करतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे। पण ती भात शेती सोडून तो शेतकरी राहिलेले 3-4 महिने असतील, 3-4 महिने तो शेतकरी काय करतो, तर तो शेतकरी ती शेती सोडून आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात छोट्या छोट्या प्रमाणात पीक घेत असतो। तर त्यालाच आम्ही आमच्या मालवणी भाषेत त्याला परडं म्हणतो, ठीक आहे। तर हेच परड्यामध्ये काय काय बनवतात, काय काय करतात, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो माझ्या बाबांनी सुद्धा हे अशा प्रकारचं परडं तयार केलं आहे। त्यामध्ये छोट्या छोट्या पालेभाज्या असतील, त्यानंतर छोटी मोठी पिकं असतील, ती घेतली आहेत त्यांनी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सो त्याआधी तुम्हाला मी माझं घर दाखवतो आणि घराच्या आजूबाजूला जी काही असेल झाडं वगैरे ती दाखवतो। त्यानंतर मग आपण जे परडं केलं आहे ते परडं बघायला जाऊया। तर आपल्या घराचा जो व्ह्यू आहे तो असा सारखा असणार आहे। आजूबाजूला हे बघू शकता बरंच काही आहे। हे छोटंसं घर आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवीन, पण त्याआधी आपण इकडे वळूया। आणि इकडे काही थोडीशी अशी झाडं आहेत जे आपल्याला उपयोगी पडतात। सो ती झाडं त्यांनी छोट्या प्रमाणात लावली आहेत, जागा कमी असल्यामुळे थोडी कमी आहेत, ती तुम्हाला दाखवतो। तर सगळ्यात पहिलं हे जे इकडे बघताय, हे तुम्हाला कोकणात बऱ्याच ठिकाणी बघायला भेटेल। याला आपण आबोलीचं झाड म्हणतो। हे एक छोटंसं फुलझाड आहे। त्यानंतर इकडे हा गुलाब, हे कोरफड, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे केळीची झाडं। तुम्हाला केळीची झाडं जी आहेत ती खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतात। 1, 2 आणि 3 या 3 ठिकाणी केळीची झाडं दिसत आहेत। केळी पण लागलेत थोडेफार। आणि हे महत्त्वाचं आणि मोठं ते म्हणजे चिकूचं झाड आहे। चिकूच्या झाडाला पण चिकू बऱ्या प्रमाणात लागलेत। सो हे एक चिकूचं झाड असा। आणि हळे जर बाजूक बघशाल तर छोटंसं एक माडा, आणि माडाच्याच बाजूक हा एक लिंबाचा झाड। त्यामुळे ह्या असं आजूबाजू जितकी जागा हा तितक्या जागेत जितक्या शक्य होईल तितकी आपण झाडं लावलेली असत आहे। आपण म्हणजे बाबांनी आणि आई। हे झाल्यानंतर एक झाड लावला, त्या म्हणजे सोनचाफो म्हणतात त्या का, त्या खूप मोठा असा आपल्या घराच्या एंट्रीकच लावलेला। त्याच्यावर चाफ्याची फुलं तुम्ही अजून पण बघू शकता काय। सो ह्या असा काहीसा आयना बघला असतं तुमका जंगलच दिसता घर नंतर। सो ह्या झाला आमच्या घराच्या आजूबाजूचा। त्यानंतर आता आपण जमीन परडा ज्या ठिकाणी ही जी शेती आहे ती केली गेलेली आहे, तर ती आपण बघू जाणार आहोत। जीवा भावाची नाती कोकण
पुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाच हे कोकण. तर मी आता येऊन पोचलोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा परडा असा आणि आहे ना तुम्ही थोडंसं बाजूचं व्ह्यू बघा, काय मस्त व्ह्यू असा, एकच नंबर. आणि अशाच ठिकाणी हा परडा केलेला असा. तर पहिला आपण हडे जाऊया, बाबा आतमध्ये असाच अगोदरच आणि दादा पण असा. तर पहिला आपण थंय जाऊया आणि थंयचं बघूया काय काय असा. आता ही अशी वाट तुमका कोकणात सगळीकडे दिसता, त्याका आम्ही आकाडो म्हणतो. तर त्याच्यावर ढ्यांग टाकून जावचा लागता. तर हय बऱ्याच प्रकारात असा. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतास? बाबा पूर्ण असे प्रॉपर कोकणी माणसाच्या गेटअप मध्ये असत. हे आकडी बिकडी लावून असे. आकडी म्हणजे काय असतं, तर आकडी म्हणजे ही कोयतो लाग जी काय असतं त्याका आकडी म्हणतात. तर काय काय केलं असं आज तुमच्या शेतीत? आमच्या शेतीत ही कारेती केली. कारेती? कारेती म्हणजे काय? कारेती म्हणजे काय? हा, कारेती माहित नाही लोकांका? कारली. कारली. हा, कारली. ही कारली असत. आणि कारली जी असतात, कारलीच म्हणतात ना रे मराठी? हा, तर ही कारली जी आहेत, तर ही कारली जी असत ती अशा प्रकारे केली जातात. कारलीची येल थोडेसे आता बनतात, नवीन नवीन असत. अजून काय असं अडे? ही काकडी आहे. काकडी. काकडी दाखवून ओ गणपती दिले काय ठकाव दिले? ही आपल्याला लागतं रे बघ. हा, अरे रे, पुढे. अशा हे काकडीचे असत थोडेफार येल. आणि पुढे काय असा? मिरची आहे. हो, ही मिरचीची झाडं असतात छोटी छोटी. हे काय काय असतात, तर ही कारली असत, हय काकडी आ, हय मिरचीची झाडं आहेत. आणि हडे आपल्याला एक दिसता काहीतरी, चिबूड. ह्या काय? चिबूड. चिबूड. सारखा. चिबूड असं लागलेलो एखादं. तकडे आहे त्याच्यात. ह्याच्यात काय नाही. तर हे असं चिबूड, आमच्याकडच्या सगळ्यांका चिबूड माहीत आहे. तुमका चिबूड धरलेलो आहात एक दाखवतंय. हय जवळपास 4 ते 5 पिकं असत. हय जवळपास 4 ते 5 पिकं असत. आणि हय हय अजून एक असा, म्हणजे ह्याका काय म्हणतात बाबा? चुरून. चुरून. तर खातात, सगळी खातात. हा, चुरून माहीत असतात बऱ्याच जणांका. चुरणाची भाजी. चुरणाची भाजी. ह्या वरचा काय खावचा नसता, ह्याच्या वरचा काय ना, ह्याच्या खाली जा मूळ असता त्याचा, ज्याका आपण एक कांदो येता, कांद्याचा कांद्या टाईप असा. तर त्याची भाजी करतात आणि त्याची भाजी खातात. हेल्दी भाजी असतात ती. तर हय एवढ्याशाच भागात तुम्ही बघू शकता हे असा चुरणाचे जे मुळं असतात किंवा त्याका आपण असे बटाटे टाईप किंवा कांदे टाईप त्याका खाली आहेत, तर त्या चुरणाची भाजी केली जाता. आणि थंय असत तवशी, त्याच्या बाजूक थंय दिसतात ते मिरची, हय असत ते कारली, आणि थंय असत चिबूड, आणि परत हय दिसतात आपल्याला ते तवशी. म्हणजे 1 2 3 4 5 प्रकारचा हय पीक घेतलेला असा. तर एवढ्याशा छोट्या भागात एवढा सगळा घेतलेला असा. तर ह्या झाला छोटासा. आणि हय असा आपला त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. आणि ही असा बोरवेल. उन्हाळ्यात हय गुरांका वगैरे पाणी दिला जाता. त्याच्या आतमध्ये पॉवर बँक आणि माही का? हय पण सेम ताच ह्योच आकाडो. तो आकाडो. आणि ह्याच्यातनं फक्त माणूसच जाऊ शकता, आपली ढोरा वगैरे जाऊ शकत नाही मनाने. असा आकाडो केलेलो असता. ह्या ठिकाणी आमचाच भाव आहे रोशन, त्यानं ह्या केल्या ना. आणि हळे हा दिसतात आमचा. ओ ढोरा आहेत का आतमध्ये? मग काय वाजता? अशीच घंटा कोणाची गाठात भुतू ढोर घुसला. दाखवा खया काय काय तुमची शेती. चढणं जाऊया चला. भेंडे. रागात नको सांगू, कळून सांगा. अरे भेंडे आहे ते. हा, तर ही असा 1 2 3 4 5 6 7 7 लाईनीत लावलेली भेंड्याची झाडा. भेंडे लागले आहेत? नाही लागणार आता. ओके, तर अशी काही भेंड्याची झाडं असतात. आता लागणार आहे. आणि ही भेंड्याची झाडं खूप उंच होतात, जवळपास बाबांच्या उंची. बाबा काय उंच नाहीत पण त्यांच्या उंची एवढी होतात. आणि आत्ता भेंडे काही लागाक सुरू झालेले आहेत.
छोटे छोटे भेंडे हे लागले आहेत ते बघू शकता. ते बघा असे काहीसे भेंडे लागतात. यस, गोंडे म्हणजे झेंडूची फुला. तर ही आपल्याला लागत असतं थोडे थोडे. यस, आपल्याकडे भाजी आणि फुलझाडं अशी लावली जातात. मंडळी हयची शेती तर भारी हाच, आणि हयचा जो व्ह्यू आहे ना एक नंबर. आजूबाजूचा व्ह्यू बघा एक नंबर. दाखवा व्ह्यू दाखवा. व्ह्यू बघा. ही जी सगळी पिवळी पिवळी दिसतात ना यांका आम्ही हरणा म्हणतो. हरणाची फुला ही गणपतीत ना मातीक बांधूक वर यूज केली जातात. ही हरणा असत. तुमका हय खूप जास्त प्रमाणात ही दिसतली. जशी पुण्या साईडला आपल्याला ती सोनकी भेटतात. सोनकी दिसतात. तर त्या सोनकी सारखीच फक्त छोटी. आतमध्ये जाऊ काय का? ह्या काय ही वाली. ओके, हे सगळे दिसतात हे वालीची शेती आहे. पावसाळ्यात पण वाली होतात. हा, आणि ही जी पुरी लाईन दिसतात आहे ना तिथगत, ही लाईन असा खेची हो काकडी आणि दोडकी. काकडी आणि दोडकी. काकडी खड्या काकडी खड्या लागली नाही आतमध्ये जाते. लागले येईल खय असत. आतमध्ये जाते लागले येईल तरी येईल ना ते काय ते येईल. हा, ते का दोडकी ते पाहिजे येईल दाखवते फरक. ओके, दोन यालात फरक असता. हे बघा ही जो येल दिसता ना ह्यो असा काकडीचो त्याका अशी ही फुलं येतात. आणि थोडंसं हे पानांमध्ये फरक असता. ही पाना काकडीची, ही पाना दोडक्याची. दोडक्याची भाजी जी खातात ती दोडकी. दोडकी बिडकी काय लागली नाही. गणपतीच्या आसपास सगळं लागतं. फक्त काकडी दिसतात हय आणि चिबूड झाले. चिबूड. हा, तर चिबूड काय असतात तर ह्याका म्हणतात चिबूड. दिसाक ह्यो सेम टू सेम दिसायला हा सेम टू सेम ना टरबूजासारखा असतो. पण आतमधून हा वेगळा असतो पूर्णपणे. आमच्याकडच्या लोकांना सगळ्यांका चिबूड माहितच आहे. आतमधून हा वेगळा असतो. 2-3 घराकडे होत आणलेले ते कापलंय ना तर मी त्याचा व्हिडिओ टाकीन. हे बघा हे पण आहे का पायाकडेच बरोबर असं. त्याच्यातलाच एक प्रकार आहे. असा काय नाही की भला मोठा काय वेगळा. तर ही काय अशी झाडं असत जी शेती छोट्या छोट्या प्रमाणात केली जाता. प्रत्येक कोकणातल्या माणसाकडे ना तुमका ही दिसतात. काही काही लोकांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात असतात. तर काही काही लोक थोडीशी बाजूक करतात. हे सगळे असे वेलीच असत तिथपासून इथपर्यंत. फक्त त्यांच्या फळाच्या साईजवर जर असताना त्यांका कसा चालवायचा आता डिसाईड केला जाता. म्हणजे हे चिबुडाचा फळ मोठा असता त्यामुळे त्याला जमिनीवरच वाढवलं जाता. तर ही तवशी आणि काकडी असतात ही जमिनीवर रोवली तर खराब होतात. म्हणून त्यांका वर वेलीवर ह्या काय आपला शिरडांवर ह्या केला जाता. कोकणातला शेतकरी आपल्या गरजा भागवण्यासाठी नेहमी बाजाराकडेच पाहत नाही. पावसाळा सुरू झाला की आपल्या परसातच तो छोट्या छोट्या पालेभाज्या, फळभाज्या आणि इतर भाजीपाला लावतो. घराच्या अंगणात उगवलेली भाजी शेतातून थेट घरच्या स्वयंपाकघरात. त्यामुळे बाहेरच्या बाजारावरचं अवलंबून राहणं कमी होतं. कमी गरजा, कमी अवलंबून आणि निसर्गाच्या साथीनं समाधानाचं जीवन. कदाचित यालाच म्हणतात कोकणचं खरं सुशेगात जीवन. आधुनिक सुखसोयींच्या मागे धावण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आधार घेत निसर्गाच्या लयीत जगणं हेच त्याचं खरं जगणं. कदाचित म्हणूनच कोकणचा शेतकरी फक्त शेती करत नाही तर तो निसर्गासोबत जगण्याची एक सुंदर पद्धत जगतोय. तर ह्या छोटासा परडा आमचा जो होता जो आमच्या बाबांनी केला ह्या तुमका कसा वाटला तर कमेंटमध्ये माका नक्की सांगा. आणि जर तुमच्या घरी जर असा परडा सगळ्यांनी जर केला असाल तर ह्या पण माका कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि खूप सारा प्रेम द्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.